नमस्कार. आजीच्या बटव्यातील नको असलेल्या केसांसाठीच्या एका अस्सल आणि आरामदायी घरगुती उपायाच्या या माहितीत स्वागत आहे. वॅक्स आणि रेझरच्या त्या भयंकर वेदना, त्यातून कायमची आणि नैसर्गिक सुटका कशी मिळवायची ते आज आपण पाहूया. हा उपाय पूर्णपणे आपल्या घरातल्या शुद्ध आणि नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे. अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेले ज्ञान. सुरुवात करूया. मिश्रण बनवण्यासाठी फक्त 1 चमचा तुमचं नेहमीचं शॅम्पू आणि 1 चमचा साखर किंवा गूळ घ्या. यात अर्धा चमचा खायचा सोडा टाका. हा एक मस्त नैसर्गिक घटक आहे जो साखर सहज विरघळतो. आता टाका 3-4 थेंब कांद्याचा रस. हे केस सहज काढतं आणि पुढची वाढ नैसर्गिकरित्या कमी करतं. आणि हो, 1 चिमूटभर हळद नक्की टाका. हे अँटीबॅक्टेरियल आहे जे इन्फेक्शनपासून त्वचेचं रक्षण करतं. त्वचा शांत ठेवण्यासाठी थोडीशी बेबी पावडर आणि अर्धा चमचा गुलाबजल किंवा कोरफड घाला. एकदम थंडावा मिळेल. शेवटी खोलवर पोषण देण्यासाठी थोडं व्हॅसलीन किंवा खोबरेल तेल घाला. यामुळे त्वचा आतून मऊ राहायला मदत होईल. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करा. शॅम्पू, सोडा, हळद आणि तेल. अगदी सोप्या पद्धतीने हे मिश्रण तयार होतं. पण एक लक्षात ठेवा हा, ही पेस्ट बनवल्या लगेच म्हणजे अगदी 5 मिनिटांच्या आतच वापरायची आहे. लावताना आधी त्वचेवर हलकीशी पावडर लावा आणि मग ह्या मिश्रणाचा एकदम पातळ एक समान थर द्या. घाई करू नका. या शांत करणाऱ्या मिश्रणाला त्वचेवर साधारण 5 ते 10 मिनिटे आरामात राहू द्या. वेळ झाल्यावर पांढऱ्या टिश्यूने किंवा ओल्या कापडाने हे अगदी हलक्या हाताने पुसून काढा. अजिबात ओढाताण नको. शेवटी हलका वर्तुळाकार मसाज करून त्वचा स्वच्छ धुवा आणि पोषण देणारं लोशन किंवा मॉइश्चरायझर नक्की लावा. आधुनिक पद्धतींमधली ॲलर्जी बघा आणि हा आपला पारंपरिक उपाय बघा. शुद्ध मऊपणा, तोही वेदनारहित. खरं सांगायचं तर खऱ्या सौंदर्याचा आणि शरीराचा समतोल या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नैसर्गिक ज्ञानातच दडलेला असतो. तर मग स्वतःची काळजी घेणारा हा अस्सल आणि पारंपरिक घरगुती उपाय करून पाहायची वेळ आली आहे ना.